मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। नागपूरच्या मनीषनगर भागात एका नामांकित स्पा सेंटरमध्ये नेमकं काय चाललंय याचा सुगावा कुणालाच नव्हता। बाहेरून चकाचक दिसणारं हे 7C वेलनेस स्पा सेंटर प्रत्यक्षात देह विक्रीचा अड्डा बनला होता। मात्र बेलतरोडी पोलिसांनी या काळ्या धंद्याचा असा काही पर्दाफाश केला की संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली। बऱ्याच दिवसांपासून या स्पा सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती। या माहितीची शहानिशा करण्यासाठी बेलतरोडी पोलिसांनी अत्यंत नियोजबद्धपणे सापळा रचला। पोलिसांनी स्वतःचा एक बनावट ग्राहक या स्पा सेंटरमध्ये पाठवला। तिथे देह व्यापाराचा सौदा निश्चित होताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता धाड टाकली आणि रंगेहात पकडले। तपासादरम्यान समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे। सोनम अडगीने नामक ही आरोपी महिला परराज्यातील गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे मोठे आमिष दाखवून नागपुरात आणत होती। या महिलांना स्पाच्या नावाखाली देहविक्रीच्या दलदलीत ढकलले जात होते। या कारवाईत पोलिसांनी 2 पीडित महिलांची सुटका केली असून घटनास्थळावरून 15,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। या धाडसी कारवाईनंतर पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की आरोपी महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत म्हणजेच पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून यामागे आणखी कोणाचे हात आहे का याचा तपास देखील सुरू आहे। बेलतरोडी डीबी पथक यांना माहिती मिळाली की पुरुषोत्तम बाजार या ठिकाणी अनैतिक व्यापार सुरू आहे। त्या खातरजमा केली मिळालेल्या खबरेची आणि त्यानंतर पोलीस स्टेशन बेलतरोडीतील टीम व पंच असे कारवाईसाठी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी एक 3ऱ्या माळ्यावर अनैतिक व्यापार बाबत फंटर कारवाई करण्यात आली। त्यामध्ये एक जी महिला आहे ती प्रधानमंत्री आवास योजना नागपूर वाटोळा या ठिकाणी राहणारी, वय 28 व तिने 3 पीडित यांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून घेतला आणि त्यांना आमिष दिले। त्या 3 पैकी एक महिला जी 28 वर्षाची आहे ती भुवनेश्वर ओडिसा येथील आहे। दुसरी महिला संभाजीनगर येथील आहे जिचे 23 वर्ष वय आहे व एक महिला 35 वर्ष वयोगटातील ती सातारा येथून आलेली आहे। अशा 3ही मुलीला आम्ही रेस्क्यू केलेला आहे। त्यांना सध्या सुरक्षिततेक आम्ही महिला वसतिगृहामध्ये दाखल केलेले आहे। शासकीय महिला वसतिगृह व यातील आरोपी यांचा 3 दिवस PCR घेतलेला आहे। कारवाई सुरू आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर आणि एलेंडो सर, साऊथ रिजन सर, पोलीस उपायुक्त तसेच ACP अजनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। यामध्ये आरोपीचा PCR मिळालेला आहे आणि यामध्ये आरोपी व जे पीडित आहेत यांच्याबाबत पण माहिती घेणे सुरू आहे। तपास सुरू आहे यावर। स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अनैतिक व्यवसायांना चाप लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे। बेलतरोडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील इतर अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।